आज आपण बघणार आहोत झणझणीत असा कटवडा। चला तर बघूया। सर्वात पहिले बटाटे उकडून स्मॅश करून घेतले। भाजीसाठी मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा। लसूण, तिखट मिरच्या, आलं याची बारीक पेस्ट करून घ्यायची। आपला ठेचा तयार होईल। एका पॅन मध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, तयार केलेला ठेचा परतून घ्यायचा। हळद हे एकत्रितपणे भाजीत उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायची। चवीनुसार मीठ, कोथिंबीर एकत्रितपणे मिक्स करून भाजी तयार करून घ्यायची। बेसन पिठामध्ये मीठ लागेल तसं पाणी घेऊन बेसन पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं। आता आपण बघूया कट कसा करायचा ते। त्यासाठी एका पॅन मध्ये तेल, लसूण, दालचिनी, धने, तीळ, आलं एकत्रितपणे भाजून घ्यायचे। सुके खोबरे, कांदा, टोमॅटो मस्त अशी लाल होईपर्यंत परतून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। तयार केलेली पेस्ट तेलात टाकून परतून त्यामध्ये लाल तिखट, हळद, घाटी मसाला, चवीनुसार मीठ, हिंग भाजून घ्यायचे। गरम पाणी टाकून छान अशी उकळी आणून द्यायची। झाला आपला कट तयार। बघा कसा कट तयार झालाय, लाल लाल। तयार केलेल्या भाजीचे गोळे करून बेसन पिठामध्ये डिप करून तेलामध्ये वडे तळून घ्यायचे। कुरकुरीत असे वडे तळून घ्यायचे। अशा प्रकारे आपली झणझणीत कट वड्याची रेसिपी तयार झालेली आहे। गरम गरम वड्यांवर तयार केलेला कट रस्सा टाकून त्यासोबत शेव, कोथिंबीर, कांदा, लिंबू टाकून सर्व करा। इथे मी वडापाव बरोबर फेमस अशी पिवळी चटणी आणि लाल तिखट चटणी केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तुम्ही जाऊन नक्कीच पहा। रेसिपी कशी झाली आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।